नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर 24 सप्टेंबर 2023 रोजी UPSCचा शेवटचा पेपर म्हणजे ऑप्शनल पेपर झाला. त्यातला मराठी साहित्याचा पहिला पेपर आपण डिस्कस केला होता. आज आपण दुसरा पेपर डिस्कस करूया. ठीक आहे, त्याच्या चर्चा करूया, विश्लेषण बघूया काय काय पेपरमध्ये आहे. आणि या दोन्हीची बी पहिला पेपर दुसरा पेपर याची PDF तुम्हाला अनोखी लाईव्ह टेलिग्राम चॅनलवर मिळेल. तसेच इतर माहिती म्हणजे विशेषतः मराठीमधून जर तुम्ही UPSC देत असाल तर बऱ्याच गोष्टीची माहिती तिथे मिळते. विशेषतः इथिक्स असेल, एस्से असेल त्याची मिळते, किंवा जर क्लासेस वगैरे तुम्हाला पाहिजे तर त्याची बी माहिती मिळते. म्हणजे म्हणायचं असं की तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं तुम्हाला जर पाहिजे असेल तर तिथं मिळतं सगळं. ठीक आहे, म्हणजे लेटेस्ट नोटिफिकेशन तिथंच मिळेल ना, दररोज कसं आपल्याला यूट्यूबवर येता येईल. ओके, ठीक आहे. तर मग आता पेपर दुसरा याचा थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. आता हे तर सूचना तुम्हाला माहिती आहे की वेळ 3 तासाचा असतो. त्याची जी कमाल किंवा जास्तीत जास्त 250 गुणासाठी आहे. हे आपण म्हटलं होतं की जरा व्यवस्थित वाचा म्हणून, कारण हे वाचल्यावरच बऱ्याच गोष्टी समजतात. ओके, तर हे मी परत थोडक्यामध्ये वाचतो की 8 प्रश्न असतात, त्याच्यापैकी 5 सोडवायचे असतात. पहिला आणि 5वा अनिवार्य असतो आणि उरलेले 3 तुम्हाला दोन्ही भागामध्ये सोडवायचे असतात, परंतु सोडवत असताना प्रत्येकातला एक एक तरी सोडावा लागतो. अशा प्रकारे तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत 8 पैकी. ओके, ते तुम्ही सगळा पेपर पहा, तुम्हाला कळेल की कसा सोडवायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर कळत नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी पण हे समजून सांगतो. तर इथं पहा, प्रश्नासमोर गुण दिलेले आहेत. मराठीतच उत्तर लिहावेत. शब्दमर्यादेचा जिथं उल्लेख केलेला आहे त्याचा कटाक्षाचं पालन करावा. आणि शेवटचा हे पॉईंट लक्षात ठेवा सूचनामध्ये की प्रश्नासमोर म्हणजे प्रश्नाचा क्रमानुसारच प्रश्न सोडवावेत, 1 2 3 4. ठीक आहे, जर मध्येच काहीतरी सोडवलं असेल आणि ते जर चुकीचं असेल तर त्याला काट मारा. जशाच तसं ठेवलात तर मग ते असं गृहीत धरलं जातं की तुम्ही लिहिलात म्हणून. ठीक आहे, हे तुम्हाला पेपर 1 मध्ये बी सांगितलं होतं, तिथं जरूर पहा. ठीक आहे, आणि विशेषतः तुम्ही पहाच पेपर 1 जर ज्यांनी नाही पाहिला असेल त्याचे. ओके, हे इंग्लिशमधून आहे, ज्यांना मराठी समजत नाही असं काही नाही. ठीक आहे, सेक्शन ए. आता पेपर दुसरा याचा सेक्शन ए पाहूया. तुम्हाला माहिती आहे की सेक्शन ए मध्ये गद्य भाग असतो, सेक्शन बी मध्ये पद्य भाग असतो, आणि पहिला प्रश्न रसास्वादाचा असतो, हे पण माहिती आहे. पहिला प्रश्न पहा, पुढील 5 उतार्यांचे प्रत्येकी 150 शब्दात रसस्वादपूर्ण विवेचन करा. आता रसस्वाद या शब्दाचा अर्थ काय असतो याचं ऑलरेडी डिटेल सगळा व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूबवर मिळेल, कारण ते आता सांगत बसलं तर मग वेगळं होतं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पहा, तिथं तुम्हाला याच्या पाहिजे म्हटलं की यूट्यूबवर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. म्हणजे मराठीमधून जर तुम्ही UPSC देत असाल तर जवळपास काही का असणार तुम्हाला कामाला येईल अशी माहिती तर नक्कीच त्याच्यामध्ये आहे. मराठी साहित्यामध्ये तर नो डाऊट आहेच. रसस्वाद याचा अर्थ काय होतो पहा की आस्वाद घेणे. ठीक आहे, थोडक्यामध्ये म्हणजे या ज्या ओळी दिलेल्या आहेत तुम्हाला त्याच्यानुसार काय आस्वाद मिळतो. जसं की तुम्हाला खाण्यासाठी एखादा आंबा किंवा एखादं काहीतरी गोष्ट दिली आहे तर तुम्ही कसा आस्वाद घेता. चहा पिताय तुम्ही कसा आस्वाद घेता. ठीक आहे, चहा त्यानं कसं का बनवणार, परंतु तुम्ही कसा आस्वाद घेता, तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला लिहायचे आहे. परंतु असं म्हणू नका की चांगला असताना पण खराब म्हणू नका. ठीक आहे, म्हणजे सपोज की त्या 4 ओळी खूप चांगल्या आहेत, तुम्ही वाईट म्हणू नका त्याला. म्हणजे असं म्हणताल की सर आस्वाद असता सावधा असं म्हणजे उलटं करू नका फक्त, आहे ना. ठीक आहे, तर पाहूया. कळलं तुम्हाला, आस्वाद घेणे तुमच्यानुसार अर्थ काढायचं पहा. जसं त्यांनी म्हटले तसा अर्थ काढायला म्हणजे तुम्हाला महापंडित बनावं लागेल. ठीक आहे, पहिला प्रश्न काय म्हणतो ये याच्यामध्ये. आता ये तर हा दिसल्यावरच तुम्हाला समजतो की हा हा स्मृतीस्थळामधला आहे म्हणून. ओके, म्हणजे नो डाऊट, आणि दरवर्षी असतो त्याच्यामध्ये. फक्त याचं उत्तर वगैरे लिहिताना काय दिमाग वापरायचा हे अभ्यास करताना तुम्हाला समजलं पाहिजे की दरवर्षी जर येत असेल आणि याचा अर्थ आपल्याला सहजासहजी निघत नाही, कारण अशा आपली मराठी जी भाषा आणि स्मृतीची स्थळाची भाषा ही जरा वेगळी आहे, त्याच्यामुळे काढायला जरा कठीण जातं, म्हणून ते दरवर्षी टाकतातच. परंतु याला हाऊ टू टॅकल कसं करावं हे तुम्ही जरूर अभ्यास करा. ठीक आहे, किंवा तुम्ही इतरांना पण विचारू शकता, किंवा आपण त्याच्यावर कधीतरी डिस्कस करूया. का या उपरी मागोते कामाईसा म्हणितले भटराव मरेल आणि माते अगिताऊ घालितल भटोबासी म्हणितले तरी तुम्ही आपला अधिभाव चुकवा मग ते बळाधिकारे घालितील तरी तुम्हा आत्महत्याचे नरक नाही. पहा, तुम्हाला माहिती आहे ना, रसस्वाद करायला जरा याचा अवघड जातो, परंतु याच्यातले शब्द पहा, आत्महत्याचं नरक होईल त्याच्यामध्ये, भटराव मरल, याच्यावरून सुद्धा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, फक्त तुम्हाला त्याच्यातले पात्र माहीत असलं पाहिजे की कोणकोणते पात्र होते, है ना. त्याच्यानंतर पहा, इतुलिनिया ते उगीच राहिले मग काही पदार्थ आणला होता तो भटभासी संपादिला म्हणजे दिला. मग आज्ञा घेऊन गावा गेली मग किती का दिसा राव निवर्तला मग तेही लैसीच केले बहुतापरी आपल्या अधिभाव चुकविला परी येरी बळाधिकार करुणीच केला.
ठीक आहे. पहा, याचा अर्थ नेमका काय होतो हे सांगत बसल्यास अर्धा घंटा जातो याच्यात. परंतु ते करण्यापेक्षा तुम्ही याच्यातले शब्द पहा, याच्यातून काही ना काही कळतं की काही ना काही तिथं झालेलं आहे, कुणाला काही ना काही दिलेलं आहे. ठीक आहे. तर एवढं तर कळतं की इंट्रोडक्शन कन्क्लुजन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे याच्यामध्ये, की अशा अशा प्रकारचा आहे, समुद्रस्थळामधला आहे. ओके. त्याच्यानंतर पहा की तुम्हाला काही टास्क पण देतो. आजचं हे कमेंट बॉक्स ओपन राहील, त्याच्यामध्ये तुम्ही पहा म्हणजे काहीतरी लिहिता येतं का. त्याच्यानंतर बी, आता आमच्या नीतिमान धामक सरकारने केवळ धर्मलोभ एकीकडे ठेवून शेतकऱ्यांचे आचरणावर डोळा ठेवण्याकरता डिटेक्टिव्ह डॉक्टरांच्या नेमणुका करून शेतकऱ्यांना आपल्या गैरशिस्त आचरणावरून प्रकृती बिघडवल्यास व चोरा छिनाल्या वगैरे नीच आचरण केल्यास त्यांचा योग्य शिक्षा करण्याविषयी चांगला बंदोबस्त केल्याविना ते नीतिमान होणे नाहीत. ठीक आहे. आता इथे शेतकऱ्याचा प्रश्न आहे. तुम्हाला समजलं असेल की हा शेतकऱ्याच्या आसूडमध्ये प्रश्न आहे, आणि विशेषतः तुम्ही शेतकऱ्याचा आसूड वाचला तरी बी कळतं की यांची अशी शैली आहे म्हणजे हा शेतकऱ्याच्या आसूडमधला असलाच पाहिजे. ओके. तर हा नीतिवान होणे नाहीत याच्याविषयी त्यांनी बोललेले आहेत की काय काय केल्यानंतर नीतिवान होऊ शकतात. ठीक आहे. तर हा तुम्हाला लिहायचा याच्यामध्ये. उत्तर लिहिताना आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की कसं लिहायचं, म्हणजे रसस्वाद कसा करायचा, असं तुम्हाला प्रश्न असेल ना, त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये सांगतो. पहिली गोष्ट पहा की इंट्रोडक्शन तुम्ही करायचं, जसं की हा संबंधित उतारा शेतकऱ्याच्या आसूड्याच्या मधील आहे, किंवा त्याच्यामध्ये सुरुवातीला जरा महात्मा फुलेविषयी जरा जास्त चांगलं बोला, किंवा अशा प्रकारचे समाज सुधारक वगैरे यांच्या पुस्तकामधील शेतकऱ्याचा आसूड हा उपरोक्त उतारा आहे, अशी सुरुवात तुम्ही करा. नाहीतर आपली एक ही झालेली आहे पहा, म्हणजे आन्सर रायटिंग, फ्री आन्सर रायटिंग सिरीज झालेली आहे. जर तुम्ही नाही पाहिला असाल तर तुम्ही तिथं पहा की उत्तर कसे लिहायचे. ठीक आहे. तिथं बी मी सांगितलेलं आहे, बरेच आपले एपिसोड झालेले आहेत त्याच्याबद्दल, तिथं तुम्ही पाहू शकता. ओके. आणि दुसरा काय भाग आहे याचा, म्हणजे पहिला तर आहे तुम्ही इंट्रोडक्शन करा. दुसरा आहे याचा दिसणारा जो शब्दशः अर्थ आहे तो शब्दशः अर्थ काढा. शब्दशः म्हणजे जसा दिसतो शब्दावरून तसा. तिसरा आहे पहा त्याचा भावार्थ काढा. भावार्थ म्हणजे काय, याच्या माग म्हणजे या जसं की आपण बोलतो इतरांना, फक्त आपल्यामध्ये काहीतरी भाव लपलेला असतो. ठीक आहे. म्हणजे आपण जसं की आता इथं शेतकऱ्यांच्या आसूडून हे बोलतात, तर म्हणजे यांचा भावार्थ काय है ना, महात्मा फुलेंचा भावार्थ काय त्याच्यामध्ये, की त्यांना वाटतं की शेतकऱ्यांचं भलं वगैरे झालं पाहिजे, शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे यासाठी तो भाव हा त्यांनी बोललेला आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ह्या तिसऱ्या पॉईंट म्हणजे भावार्थमध्ये सांगायचं आहे. चौथा आहे पहा त्याचं वाङ्मय. ठीक आहे. याच्यामध्ये कोणतं वाङ्मय दिसतं, किंवा पूर्ण पुस्तकामध्ये कोणतं वाङ्मय दिसतं, शब्दशैली आणखी काय दिसतं का, आणि शेवटी कन्क्लूड करायचं. पहा, हे 5 स्टेप तुम्ही नक्की लक्षात ठेवा रसस्वाद करत असताना. पहिला आहे त्याचे इंट्रोडक्शन, दुसरा आहे शब्दशः अर्थ, तिसरा आहे भावार्थ, पाचवा आहे वाङ्मय, चौथा आहे वाङ्मय, आणि पाचवा आहे काय, कन्क्लुजन. ओके. 5च्या स्टेप फॉलो करा. तुम्हाला जरी 5 मध्ये केला तर तुम्हाला ॲटलिस्ट 5 तर मार्क मिळतील. ठीक आहे, जर तसं फॉलो केलात तर. बाकी तुमच्या लिहिण्यावर सगळं काही डिपेंड करतं. पुढचा 5 प्रश्न, ज्यांना कुठल्याही तऱ्हेची जवळीक नको वाटते असे काही असतीलच की जगात, आणि जवळीक झाल्याखेर त्यांना कसं उमजणार की हे नको मला म्हणून. मनात आलं एक क्रांती व्हायला हवी, सगळ्या या समाजमान्य पद्धती बदलणारी. आता हा तुमच्यासाठी एक हे आहे, म्हणजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा की हा कुठल्या पुस्तकामधला आहे. याला तुम्ही बऱ्याच मेथड वापरू शकता. शेतकऱ्याच्या आसूडमधला आहे का, नाही. स्मृतिस्थळमधला आहे का, नाही. मग म्हणजे खालचं मग आठवणीची पक्षीमधले आहे का, नाही. पुन्हा ह्या सॉरी हे आपलं काय, जेव्हा मी जात चोरली होती याच्यामध्ये आहे का, नाही. शिळांमधला आहे का, नाही. मग राहतं कुठलं, म्हणजे असं जर तुम्ही करत गेला तर तुम्हाला सापडतं की याच्यामधला कुठला आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी हा. पुढचा पहा, देह असलेली मंडळी अनेक शतकांनी होणारी गोष्ट करण्यास हात घालतात. हा पण तुमच्यासाठी ही आहे पहा, म्हणजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ही करा की हा कोणता आहे. कारण हे का कारण तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही सांगा की नाही, तुम्ही अभ्यास करून बघा की त्याच्यामध्ये की पुस्तकं वाचलं ह्याचा अर्थ काय पहा. म्हणजे या 2 प्रश्नावर मला हे सांगायचं की पुस्तकं वाचल्याशी तुम्हाला समजतच नाही की हा जो उतार आहे कुठून आलेला आहे. पेपर 2 ला पहा की कुणीही शिक्षक, तुम्ही कसाही शिक्षक, मी शिकू द्या अथवा कुणी बी शिकू द्या, तुम्ही जोपर्यंत स्वतः हे पुस्तकं वाचत नाहीत तोपर्यंत फायदाच नाही. पेपर 2 तुमच्या हातात अधिक आहे शिकवणाऱ्यापेक्षा. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. कारण ते सगळे पुस्तकं वाचणं अनिवार्य आहे. जेवढे आपलं 18-19 पुस्तक दिलेले आहेत ना पेपर 2 ला, ते घ्या. ठीक आहे. आता ज्यांना जे स्वतः अभ्यास करते त्यांनी घेतलेच पाहिजे पुस्तक, आणि त्यांना 2 ते 3 वेळेस वाचलेच पाहिजेत आणि वाचलेच पाहिजेत. ठीक, तर हे तुम्हाला कळलं असेल. तर काय म्हणते, देह असलेली मंडळी अनेक शतकांनी होणारी गोष्ट करण्यास हात घालतात. त्यांच्या आयुष्यात तर काहीच होत नाही. त्यांच्या बायका मुलाला मात्र त्यांच्या देहवादाचे फल भोगावे लागतात. बघा कुठं आहे याच्यामध्ये, ब्राह्मण कन्येमध्ये सापडतो का आणखी कुठं दुसरीकडे सापडतो त्याच्यामध्ये, है ना, पहा याच्यात.
किंवा एक एक पानगळामध्ये, म्हणजे विचार करा, किंवा तुम्ही वाचल्यानं तुम्हाला माहितच असेल तर या दोन पैसे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. त्याच्यानंतर पहा पुढचं. आता पुढचं तुम्हाला हे तर माहितच असेल, कारण याच्यावर भाषाशैलीवरूनच कळतं. बघा, तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर आणखी एक गोष्ट कळते, म्हणजे भाषाशैली. तुम्हाला कळते की ही भाषाशैली या लेखकाची आहे, मग याचाच पुस्तकामधला असलं पाहिजे. मे बी तुम्हाला ते माहीत नसेल ते वाक्य, परंतु भाषाशैलीवरून तुम्ही ओळखू शकता की याच पुस्तकातला आहे. पहा, अरे तुम्ही सरकारचे जावई, उगीच गपचिप जे दिले खाण्यापेक्षा किरकिर का करायचं? तुम्हाला सरकारनं सारं दिलंय, आता फक्त पोरी द्यायच्या राहिल्यात. ठीक आहे, आता हे कुठलं आहे पहा, की हे खाण्यापेक्षा किरकिर का करायची असं तुम्हाला पाहायला मिळतात. जो आठवणीचे पक्षीमधला आहे, ते कुठं हॉस्टेलला वगैरे जातात ना, तेव्हाचा हा प्रसंग आहे ना, आठवतं का तुम्हाला? पहा, त्याच्यात मधला आहे. तर याच्यामधले पहिला ते 5 स्टेप फॉलो करा आणि तुम्ही उत्तर लिहा. ठीक आहे, म्हणजे हे उत्तर काही अवघड नसतं, फक्त तुम्हाला वाटतं, तुम्ही म्हणजे प्रयत्न करत नाहीत, म्हणा सराव करत नाहीत, हाच तुमचा दोष आहे, दुसरं काहीच नाही. प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. काय म्हणते पहा, नागदेवचारांच्या ठिकाणी असणाऱ्या बुद्धी व भावना यांचे मनोज्ञ मिश्रण त्यांच्या बुद्धिमत्तेची अनुभूती कशा प्रकारे येते? स्मृतीस्थळमधील विविध प्रसंगाच्या आधारे विशद करा. 15 मार्काला. व्यक्ती आहे नागदेवचारे, त्यांनी विचारले की बुद्धी भावना यांचं मिश्रण. तुम्ही असं समजा, त्यांनी असे प्रश्न विचारलाय, स्मृतीस्थळमध्ये असणाऱ्या नागदेवचारांची प्रतिमा कशा प्रकारची होती, है ना, अशा प्रकारे तुम्ही त्याला विचार करा. म्हणजे हे बुद्धी भावना जर म्हणत बसला तर मग ते कुठून हुडकावं असं तुम्हाला वाटेल. ठीक आहे, त्याला सरळ सरळ समजून घ्यायचं प्रश्नाला. तर असा एक प्रश्न होता. असा म्हणजे असं म्हणू नका की त्याला काही अवघड वगैरे आहे. स्मृती फक्त नागदेवचाराविषयी विचारत नव्हते ते, पण विचारलंय आता त्याच्यामध्ये. नागदेवचाराविषयी तुम्हाला करावं लागेल अभ्यास. ठीक आहे, तर हा एक मेन मुद्दा आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाच्या लेखनामागील महात्मा ज्योतिराव फुले यांची विचारधारा. ठीक आहे, विचारधारा स्पष्ट करा. कशामधलं? सार्वजनिक सत्यधर्म. दरवर्षी प्रश्न हा शेतकऱ्याच्या आसूडवर यायचा. सार्वजनिक सत्यधर्म विषयी प्रश्न आला, म्हणजे तुम्ही या पुस्तकावर सार्वजनिक सत्यधर्मावर म्हणजे 2-4 वर्षांना प्रश्न येतो, 2-4 वर्षांना असा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे, म्हणजे मला म्हणायचं असं की या वर्षी आलाय, शेतकऱ्याच्या आसूडवर नाही आला. सार्वजनिक त्यांचंच दुसरं पुस्तक म्हणजे महात्मा फुले यांचं सार्वजनिक सत्यधर्म. तर त्याच्यामध्ये विचारधारा ऑलरेडी आहे, तुम्हाला ती स्पष्ट करायची की कोणती विचारधारा आहे त्याच्यामध्ये, है ना. त्यांना पहा की जे जातीवाद किंवा ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, त्यांना त्यांनी खंडन केलेलं आहे, वैज्ञानिक भूमिका त्यांनी घेतलेली आहे, बऱ्याच असतात. म्हणजे समाजाला सुलभ करण्याचं एक विचारधारा तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे तो क्लिष्ट भाग वगळता, म्हणजे असं काही वेगळं, म्हणजे समाजाला जगण्यामध्ये सहाय्य करण्यासारख्या ज्या काही गोष्टी करता येईल त्या सगळ्या गोष्टी प्रश्न उत्तराच्या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे, ते तुम्ही पहा. त्याच्यानंतर सी पहा, सामाजिक भूमिकेतून कौटुंबिक भावनाचे विश्लेषण श्रीधर व्यंकटेश केतकर कशा रीतीने केले आहेत? ब्राह्मण कन्या या कादंबरीतील घटना प्रसंगाच्या आधारे उलगडून दाखवा. काय म्हणते पहा, सामाजिक भूमिकेतून कौटुंबिक भावनाचे विश्लेषण. हा शब्द महत्वाचा आहे, सामाजिक भूमिकेतून. पहा, समाज काय म्हणतो, आपली मुलगी पळून गेली, म्हणजे ही कालंदी गेली दुसऱ्याकडे, संघ पळून गेली तर गेली, पण दुसऱ्या संघ गेली आणि तिथं रखेली बनून राहिली. तर अशा वेळी समाज त्यांना काय म्हणतो आणि कुठून कसा रिॲक्ट करतो, तर त्या भावनाचे विश्लेषण भावनाचे विश्लेषण श्रीधर व्यंकटेश केतकर कशा रीतीने केले आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या आईला काय वाटतं, वडिलाला काय वाटतं, पण त्यांच्या भावाला काय वाटतं. ठीक आहे, समाजाच्या दृष्टिकोनातून किंवा इतर आसपासचे लोक, असं तुम्ही याच्यात विचार करायचे. परंतु कौटुंबिक भावना महत्त्वाचे ठरत आहे. त्याच्यानुसार पहा, त्या घटना प्रसंगाच्या आधारे उलगडून दाखवा हा शब्द आहे. घटना आणि प्रसंग दोन्ही पण तुम्हाला उल्लेख करावा लागेल. ठीक आहे, तर हा साधा सोपा प्रश्न आहे. पुढचा तिसरा प्रश्न, साष्टांग नमस्कार या नाटकातील विनोदांचे विशेष उदाहरण देऊन विशद करा. हा प्रश्न सदाबहार असतो. साष्टांग नमस्कारामध्ये काय, नाटकच आहे ना, ते नाटकामध्ये काय असतो, विनोदच असतो. मग ते विनोद कशा प्रकारचा आहे, त्याचे विशेष उदाहरण, छंद आणि नाद याचं विडंबन असतं. याची प्रस्तावना आहे ना, पेपर 2 मध्ये पेपरचे म्हणजे पुस्तक वाचत असताना त्यांची प्रस्तावना जरूर वाचा आणि वाटलंच तर प्रस्तावनेचे नोट्स तरी काढा. ठीक आहे, कारण त्या प्रस्तावनेमध्ये सगळं काय साचवलेलं असतं. प्रस्तावना कोण देतं पहा, की ज्यांनी पुस्तक वाचलेलं आहे, जे साहित्यिक असतात त्यांनी पुस्तक वाचलेलं असतं पूर्ण, त्यांना आवडतं आणि त्याच्यावर ते शेरा वगैरे देतात, तीच प्रस्तावना असते ना. म्हणजे असं समजा, सगळं पुस्तक वाचून त्याचं मनन चिंतन झाल्यानंतर जे काही त्यांना सांगावंसं वाटतं ते प्रस्तावनेमध्ये असतं. म्हणजे तुम्ही विचार करा की तुमच्यापेक्षा त्यांनी कितीतरी चांगल्या प्रकारे वाचन करून ते प्रस्तावना लिहिलेली आहे. म्हणजे प्रस्तावना एक प्रकारचं उत्तरच असतं. ठीक आहे, जर तुम्ही समजून घेतलात तर, नाही घेतला तर मग आहे तसंच आहे. त्याच्यामुळं त्या प्रस्तावनेचं 2दा-3दा वाचन करा, त्याचं नोट्स वगैरे काढा, कारण विनोदाचे विशेष उदाहरण तुम्हाला तिथं बी सापडतात, किंवा छंद आणि नाद कसा आहे, इतर बी बाबी आहेत. त्याच्यानंतर जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहातील कथामधून उद्याच्या सुंदर, निरामय आणि सशक्त जगाचे स्वप्न बाबुराव बागुल यांनी मांडलेले आहे असे तुम्हाला वाटते का? साधक बाधक चर्चा करा. पहा, जरा ट्रिकी क्वेश्चन आहे,
कसं आहे, कारण हे उद्यांचा सुंदर निरामय आणि सशक्त जीवनाचे स्वप्न बाबुराव बागुले यांनी मांडलेले आहे का, असे तुम्हाला वाटते का? तर त्यांनी उद्याचं काही असं मांडलेलं तुम्हाला पाहायला मिळत नाही, परंतु त्यांचं इंटेन्शन आहे तसं. ठीक आहे, म्हणजे सरळ सरळ असं तुम्हाला पाहायला मिळत नाही की उद्याच्या बद्दल त्यांनी काहीतरी बोललेलं आहे, परंतु एवढं जरूर आहे की त्यांच्या त्या घटना प्रसंगामधून कथामधून त्यांना असं सांगायचे की जाती प्रथा वगैरे या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत. ठीक आहे, इनडायरेक्टली आहे ते, डायरेक्टली नाही. हे मी म्हणतो ते लक्षात घ्या. तुम्ही म्हणसाल पुन्हा भांडत बसताल मला की हे तुम्ही असं कसं म्हणलं त्याच्यामध्ये. मी काय म्हणतो, जर तुम्ही 10 कथा वाचलात तर तुम्हाला डायरेक्टली असं सापडत नाही की त्यांनी उद्याचा सुंदर वगैरे निरामय सशक्त जीवनाचं स्वप्न काहीतरी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. नाही, असं त्यांनी असंच म्हटले पहा की जेवढ्या कथा वगैरे आहेत त्या कथेमधून जसं की तुम्हाला काही स्त्रियांच्या कथा पाहायला मिळतील, काही असं वेश्यांच्या कथा पाहायला मिळतील त्याच्यामध्ये, म्हणजे स्त्रियावर अन्याय अत्याचार झालेल्या अशा कथा आहेत, काही जाती व्यवस्थेच्या कथा आहेत त्याच्यात. म्हणजे याच्यावरून काय की त्या नसल्या पाहिजेत अशी एक भूमिका आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही विचार करा की आपला का वाटतं की अशा कथा का आल्या आहोत, तर आपला वाटतं की काहीतरी बदल झाला पाहिजे, पण त्यांनी स्पष्टपणे असा मेन्शन नाही केला. ठीक आहे, असा बदल झाला पाहिजे म्हणून. ठीक आहे, तुम्ही म्हणू शकता पहा इथं साधक बाधक हा शब्द वापरलाय, तर तुम्ही तिथं वास्तविकरित्या बोला है ना, वास्तविकरित्या आपला सापडत नाही असं, परंतु मे बी त्यांच्या भावार्थाच्या नुसार असं असू शकतं की त्यांच्यात बदल करायचा. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही एकी साईडला बी जाऊ शकता. तुम्ही असं म्हणू शकता की म्हणजे प्रस्तुत पुस्तकामध्ये जेवढ्या काही कथा आहेत त्या कथेमध्ये तुम्हाला वास्तवाचं वर्णन पाहायला मिळतं. त्यांचा असा काही स्पष्टपणे दृष्टिकोन पाहायला मिळत नाही की उद्याचं जग सुंदर म्हणजे सशक्त वगैरे बनवायचे. असं भाषा शैलीवर लक्ष द्या उत्तर लिहिताना. ठीक आहे, म्हणजे यांनी जो प्रश्न विचारला हा जरा ट्रिकी आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणसाल की असं नाहीच, असं कसं नसतं त्याच्यामध्ये है ना. मी एखादी गोष्ट बोलत असेल, मी पूर्ण निराशावादी कसा असेल, काही ना काही आशावाद माझ्यात असेल ना, तुमच्यात असेलच ना काही ना. सपोज तुम्ही बऱ्याच वेळा अभ्यास करता, तुम्हाला निगेटिव्ह पण येत असते, एक ना एक आशावाद असतो ना, तसंच आहे या पुस्तकामध्ये. ठीक आहे, पुढचा पहा, उद्धव शेळके यांच्या कथालेखनात अस्सल मानवतावादी जीवन दृष्टिकोनाची अनुभूती कशी येते. शिळन या कथासंग्रहाच्या आधारे स्पष्ट करा. काय म्हणते पहा, अस्सल मानवतावादी जीवन दृष्टिकोन. कारण काय माहिती आहे का, शिळनचे जर तुम्ही कथा वाचलात तर ते वास्तविक जीवनाला भिडणाऱ्या अधिक आहेत आणि त्याच्यामध्ये कृत्रिमपणा वगैरे नाही किंवा असं जे आजकाल भौतिकवादी असं नाही. म्हणजे अस्सल मानवतावाद काय की जीवन जसं आहे तसं त्याने रेखाटलेलं आहे. त्याच्यामुळे मग जसं की एखादं दुःख आहे तर दुःख आहे तर जशाच तसं आहे, त्याला काही वेगळे भाग नाही की असं आहे तसं आहे ना, हंबरडा फोडून राहिल्यासारखी अशी गोष्ट नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ते असं वाटतं की ओके हे जीवन असंच आहे तर त्यांनी तसंच लिहिलेलं आहे. तर तो अस्सल मानवतावादी जीवन दृष्टिकोन आहे. तुम्ही वाचा, छोटंसं पुस्तक आहे, बरंच मार्क देऊन जाईल तुम्हाला. पुढचा पहा, चौथा प्रश्न. पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. जन हे ओळखतो जेते या कादंबरीतील पात्राच्या संवाद विसंवादातून समग्र मानवी जीवनानुभूतीचे प्रत्येकारी दर्शन कशा प्रकारे होते, सविस्तर लिहा. काय संवादा विसंवादातून असा प्रश्न आहे आणि त्याच्यामधून जीवन अनुभूतीचे प्रत्येकारी दर्शन. पहा इथं हा जो प्रश्न आहे ना, जन हे ओळखतो जेते मधला, त्याच्यामध्ये जो भिशू आहे किंवा विश्वास आहे, त्याच्यातला जो पात्र आहे, हा विश्वास प्रत्येक व्यक्तीला बोलतो. त्या प्रत्येक व्यक्ती बोलत असताना, जसं की भावे आहेत, इतर बरेच आहेत त्याच्यामध्ये, तो बोलत असताना जीवनाचे मर्म समजून घेतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर पाहिलात तर त्याला येणारे जे काही व्यक्ती आहेत किंवा व्यक्ती एकमेकां जेव्हा बोलतात तर तुम्हाला तिथं पाहायला मिळेल की जीवनाचा जो रस आहे, जे मूलभूत अंग आहेत त्याचं तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे एकीकडे तर तुम्ही म्हणू शकता की अध्यात्माचा काही गोष्टी आहेत, दुसरीकडे मार्क्सवादीची विचारधारा आहे, तिसरीकडे वास्तववादी आहे ना. तर म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतं. आणि हे पुस्तक वाचल्याशिवाय कळत बिलकुल पण नाही, कोणी पण शिकू द्या. ठीक आहे, मी परत एकदा सांगतोय पहा की मी स्वतः शिकवतो म्हणून तुम्हाला सांगतो की जोपर्यंत तुम्ही वाचत नाहीत, काय म्हटलं, जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत हे बिलकुल निरर्थक आहे ना. निरर्थक म्हणजे, आणि वाचल्यानंतर लिहायला पाहिजे, ती तर पुढची कंडिशन आली, अगोदर वाचन. तर पुढचा, आधुनिक जीवन जाणीवेने उपस्थित केलेले पेच उलगडून दाखवण्याचा प्रयत्न गौरी देशपांडे यांनी केला आहे असे तुम्हाला वाटते का, उदाहरण स्पष्ट करा. आधुनिक जीवन जाणीवेने उपस्थित केलेले पेच उलगडून पाहण्याचा प्रयत्न गौरी देशपांडे करतात. हा बरोबर आहे सर, यांनी असं उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आहे. स्त्री पुरुषामधले नातेसंबंध आहे, सुरुवातीला कारावारसेचे पत्र आहे, पुन्हा मध्य लटपटीत आहे आणि पुन्हा एक एक पानगळा, म्हणजे 3 तुम्हाला भाग पाहायला मिळतात या कादंबरीमध्ये. कोणतं, एक एक पानगळा वयामध्ये. आणि तिन्ही भागामध्ये त्यांनी पहा की आधुनिक जीवनच भाग आहे आणि त्याच्यातले जे प्रसंग आहे किंवा बऱ्याच असे प्रश्न आहेत, त्याची मीमांसा आहे, कुटुंब व्यवस्था, लग्न व्यवस्था किंवा इतर बी आहेत. जसं की तुम्ही एक एक पान, म्हातारपणामध्ये असणारे सगळ्या गोष्टी, मुलांचे विचार, आसपासच्या लोकांचे विचार, म्हणजे ते तुम्हाला पाहायलाच मिळतं की पेच उलगडून दाखवण्याचा त्याचा प्रयत्न आहेच त्याच्यामध्ये, नाही म्हणू नका. ठीक आहे,
आणि उदाहरण द्या म्हणते, उदाहरण पहा, तिथे सविस्तर लिहा, उदाहरण स्पष्ट करा, हे महत्वाचं आहे. पुढचं पहा, मराठीवाडीतील बोलीचे कोणकोणते विशेष प्र. सोनकांबळे यांनी आठवणीच्या पक्षीमध्ये आढळतात, सो उदाहरण स्पष्ट करा. उदाहरण द्या आणि तुम्ही सांगा की आठवणीच्या पक्षीमध्ये कोणकोणते तुम्हाला बोलीचे विशेष सापडतात. बोलीचे विशेष कोणते असतात? तुम्ही बोली पाहता ना, मराठी बोली आपण त्याच्या पेपर 1 मध्ये, तर तिथलेच बोलीचे विशेष घ्यायचं. म्हणजे जे तुम्हाला वाटतं, शब्दसंग्रह घ्या, म्हणी घ्या, वाक्यप्रचार घ्या. सपोज तुम्हाला विभक्ती किंवा आख्यात प्रक्रिया येत नसेल तर बाकीचे तर पॉईंट लिहिता येतात ना, शब्दसिद्धी किंवा हे शब्दाचा भंडार म्हणा, म्हणी, वाक्यप्रचार, थोडेसे स्वराचे व्यंजन, किंवा इथं मराठी बोलीचे थोडेसे तुम्हाला जर बोली माहीत असेल तर तुम्हाला मग आठवणीचे पक्षीचं लिहिता येतं. नाही जरी माहीत असलं तरी पण लिहिता येतं, असं नका म्हणू की लिहिता येत नाही. ठीक आहे, तर हा झाला सेक्शन ए. ओके, सेक्शन ए काय होता? सोपा होता. तुम्ही म्हणसाल की सर उगाच तुम्ही काहीतरी म्हणता असं काहीतरी, आणि ठीक आहे. बी सेक्शन बी सुरुवात करूया. पुढील प्रश्नाच्या उत्तरांचे प्रत्येकी 150 शब्दात रसस्वादपूर्वक विवेचन करा. आता याचा अर्थ तुम्हाला म्हटलं की तुम्ही जाऊन पहा म्हणून. आता पहिला पहा, दिसलं की तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणजे ते उतारे दिसले की समजलं पाहिजे की या पुस्तकामधलं आहे. म्हणजे त्या कवितेचं शीर्षक कोणतं आहे हे नका लक्षात ठेवू, कारण तशा अनेक कविता आहेत, ते तुम्हाला जमणार पण नाही की सगळ्या कवितेचे नावं आणि त्याचा शीर्षक वगैरे लक्षात ठेवायला. फक्त आलेल्या उदाहरणावरून, म्हणजे आलेल्या उतारावरून तुम्हाला कळलं पाहिजे की हा जो उतार आहे या कविता संग्रहामधला आहे, कवितेमधला नाही, कविता संग्रहामधला आहे, एवढं तरी लक्षात असावं. कारण कवितेचं नाव वगैरे ते नाही लक्षात राहत, कविता संग्रहाचं तरी असावं. आता पहा, हे समोर दिसतंय पहिला आहे ना, 5व्या प्रश्नामधला. तर याच्यावरून तुम्हाला कळलं पाहिजे की हा असं कुठं तर अभंगासारखा दिसतंय. म्हणजे अभंग कुठं आहेत? आपल्यात एकच आहे, संत नामदेवाची अभंगवाणी. श्रीमुख साजरे कुंडले गोमटी, तिथे माझी दृष्टी बैसलीसे, कटीवर कर समचरण साजरे, देखावया झुरे माझे मन, माहेरीची आस दसरा दिवाळी, बाहे ठेवी निधडी वाट पाहे. ठीक आहे, तर हा कशामधला आहे? संत नामदेवाची जी अभंगवाणी आहे त्याच्यामधला आहे. हा, याच्यात काय काम म्हणता येईल ती 5 स्टेप फॉलो करा. त्याच्यानंतर, राजे असाल तरी वन सुंदर आहे, शोभाल देवा तरी नाक यथार्थ आहे, भोगी तुम्ही उपजला जरी नागलोकी, खाले असुनी सकळावरी होय तो की. आता पहा, याच्यामध्ये काही शब्द आहेत पहा, नागलोकी किंवा उपजला, असे जर तुम्ही ते हे वाचलं असताल ना, दमयंती स्वयंवर, तर असे शब्द तिथं सापडतात. म्हणजे हे कळलं पाहिजे की हा दमयंती स्वयंवर मधलं आहेच. कुठला आहे, काय आहे, हे पेक्षा दमयंती स्वयंवर मधला आहे हे अगोदर कळलं पाहिजे. बस एवढं कळलं की मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी लिहायला आणखी सोपं पडतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सी, कष्टाची बरी भाजी भाकरी, तूच साखरेची चोरी नको, आल्या अतिथ्या मुठभर धाया, मग पुढती पाहू नको, दिली स्थिती देवाने तीनच मानी, सुख कधी विटू नको, असल्या गाठी धनसंचय करी, सत्कार या हटू नको. हटू नको, विटू नको, असे शब्द तुम्हाला पैंजणमध्ये सापडतात. म्हणजे याचा अर्थ काय? हे पैंजण मधलंच असलं पाहिजे. आता पैंजण मधलं कोण लिहिले याच्यावर जाऊ नका. म्हणजे असं जर करत बसला तर त्याला अंत नाही. कारण 5-6 तिथं तुम्हाला शाहीर सापडतात आणि त्यांचे 10-12 म्हणजे असे 60-70 तुम्हाला तिथं पोवाडे किंवा लावणे असं मिश्रण आहे. मग कुणाचं कुठलं हे जरा मोठं होऊ शकतं, त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास केला तर ते पण शक्य आहे. परंतु एवढं तर कळतं की पैंजण मधलं आहे. ठीक आहे. त्याच्यानं पहा, भरमार्गात कधी ऐकला तव मंजुळ गाणं, अडखुणिया थांबतो क्षणभर बेभान, शब्दांच्या घाटातून ओसडे भाव, परिजातकांच्या फुलाचा कोमल वर्षाव. ठीक आहे. आता तुम्ही सगळे पुस्तकं वाचा, म्हणजे कविता संग्रह, त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दशैली, अशी शब्दशैली एकाच व्यक्तीची दिसते है ना. आता ते कोण? तर त्यांचा आहे विशाखा, आणि त्यांचे म्हणजे कवी कोण? तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बघा, त्याच्यामध्ये कोणता आहे. त्याच्यामध्ये विशाखामधला आहे, कारण ते त्यांच्या ह्याच्यावरून समजतं की हा यांचंच आहे, यांचंच आहे, यांचंच आहे. पुढचा पहा, हा रस्ता अटळ आहे, अटळ घाण सारी, अटळ आहे सिसारी, एक वेळ अशी येईल घाणीचे खत वळेल, अन्यायाची सारी शीते उडतील पुन्हा होतील भूते. तर हा पण जो उतार आहे तो कुणाचा आहे? कुणाचा आहे? विंदा, आपले विंदा. ठीक आहे, विंदाचा आहे. तर विंदाचं पुस्तकाचं नाव काय? काय? तर हे पण सगळे सोपे आहेत पहा, 5च्या 5 पण उतारे. फक्त तुम्हाला समजले पाहिजे की या ह्याच्यामधलं आहे. अवघड काहीच नाही. जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही उत्तर लिहा आणि मला सेंड करा, मी तुम्हाला सांगेन कशा प्रकारे. ठीक आहे. तर त्यासाठी मग ते अनोखीलाईव्ह ते gmail.com वर तुम्ही मला हे करू शकता. प्रश्न 6, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. काय म्हणते? आर्तमनाची उत्सर्त भाव कविता म्हणून संत नामदेवाच्या अभंगवाणीचे परीक्षण तुमच्या शब्दात लिहा. पेपर 1ला पण आला होता भाव कविता म्हणून, डबल हा प्रश्न आला, म्हणजे डबल बेनिफिट आहे. संत नामदेवाचं बेनिफिट असतं मला त्याच्यामध्ये. तर हा भाव कविता. आता आर्तमनाची उत्स्फूर्त भाव कविता, त्यांनी फक्त शब्द वापरले, प्रश्न तोच आहे की भाव कवितेचा.
कारण प्रश्न फक्त प्रश्नामध्ये तुम्हाला कुठं ना कुठं भावकविता शब्द सापडतो, म्हणजे याची थीमच आहे भावकविता, संत नामदेव अभंगवाणीची. ह्याच्यामुळे भावकविता कशा प्रकारच्या आहेत, त्यांचे भाव लिहा, म्हणजे लहानपणापासून ते पार देव मिळेलच्या नंतर आणि मग परोपकाराची भावना, या सगळ्या तुम्हाला त्याच्यामध्ये मांडायच्या आहेत. कारण हा 15 मार्काला आहे आणि मस्त लिहिता येते याच्यामध्ये, कारण भरपूर मटेरियल आहे त्या नुसत्या संत नामदेवाच्या अभंगवाणीमध्ये. म्हणजे जो पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये, ते जरूर पुस्तक परचेस करा, अगोदरच ते मिळत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं जेवढं लवकर जे मिळेल चांगली गोष्ट आहे. पुढचं पहा, रघुनाथ पंडितांच्या कल्पना चातुर्याचा प्रत्यय दमयंती सोयरमध्ये कोणकोणत्या रीतीने येतो. काय म्हणते कल्पना चातुर्याचा प्रत्यय, त्यांच्या उदाहरणासहित विवेचन करा. पहा हे म्हणजे तुम्ही जेव्हा दमयंती सोयने वाचताना ते बऱ्याच टेलिग्रामवर तुम्हाला मिळेल की त्यांचं एक शॉर्ट फॉर्ममध्ये ते रघुनाथ पंडितांचे सगळ्या भूमिका आहेत, कल्पना चातुर्य, निरीक्षण चातुर्य वगैरे किंवा प्रसंग चातुर्य याचं त्यांनी उल्लेख केलेला, तर डायरेक्ट त्याच्यामधलाच लिहिता येतो, असं काही अवघड पण नाही. तिसरा पहा, पैंजणमधील पोवाडे म्हणजे मराठ्यांचा काव्यमय इतिहास आहे, हे मत तुम्हाला योग्य वाटते का. साधक बाधक चर्चा करा. वाटते म्हणा, परंतु पूर्णता नाही. ठीक आहे, मी काय म्हणतो तुम्हाला लक्षात येतो ना, वाटतंय परंतु पूर्णता नाही. पूर्णता का नाही, तर त्याची साधक बाधक चर्चा करा. तुम्ही असं म्हणू का आम्हाला 100% वाटतंय म्हणून, ते झालं मग एक निरक्षरासारखी भावना, म्हणजे तुम्ही नाही वाचलात हो आहे ना. दुसरे म्हणतात की पोवाड्यामध्ये इतिहास आहे, हो तुम्ही नंदी बैल गोबो गोबो, हो हो बरोबर आहे. तसं नाही म्हणू नका, याच्यामध्ये तुम्ही वाचल्याशिवाय तुम्हाला कसं कळेल की त्याच्यामध्ये पूर्ण इतिहास नाही म्हणून. ठीक आहे, तरी पण पहा पूर्ण इतिहास त्याच्यामध्ये येत नाही, काही ना काही गोष्टी राहतातच. त्याच्यामुळं योग्य वाटते का, वाटते परंतु तो पूर्णतः इतिहास नाही असं तुम्ही म्हणायचं आहे. आणि मग बाकीची साधक बाधक चर्चा करा. साधक म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह या गोष्टी बोलायच्यात. थोडसा पहा, पुढील प्रश्नाची उत्तर लिहा. एक निसर्ग कवी या नात्याने बालकवींच्या कविताचा परामर्श घ्या. काय दरवर्षीच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो किंवा एक वर्ष आड तर येईल त्याच्यामध्ये. निसर्ग कवी किंवा उदासीनता हे 2 थीम तुम्हाला बालकवीच्या आहेतच, ते प्रश्न येतातच, ते तुम्ही केलेच पाहिजे. ठीक आहे, तर बालकवीच्या कवितेचा परामर्श घ्या, उदाहरण द्यावंच लागतील तुम्हाला. त्याच्यानंतर ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कवितेमध्ये आढळणाऱ्या गूढ प्रतिमांचा अन्वयार्थ उलगडून दाखवा. जी गूढ प्रतिमा संध्याकाळी बसल्यानंतर त्यांना जे जे वाटत असेल, जेवढे त्यांचे कविता आहेत संध्याकाळच्या कवितेमध्ये गूढ अर्थच आहे त्याच्यामध्ये, त्याच्यातले एक 4-5 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि मग त्याच्यातला हा गूढ अर्थ तुम्ही प्रतिमाच्या उलगडून दाखवा म्हटले ते तुम्हाला दाखवता येतं. फक्त हे अभ्यास करतानाच होतं. असं मी बोलल्यानं लगेच तुम्हाला समजेल असं खालचा देव वरी वरचा देव खाली जायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, प्रीती आणि क्रांती यांचा उद्घोष करणाऱ्या कुसुमाग्रजांच्या विशाखा मधील कवितांचा उहोपोह करा. पहा, कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये प्रीती प्रेम पण आहे आणि क्रांती पण आहे, दोन्ही पण आहे. कारण राष्ट्रभावना प्रेम कविता वगैरे आपण पाहतो अभ्यास करत असताना, किंवा तुम्हाला मी नाही म्हटलं तर कुठेतरी म्हणलंच असेल की अशा अशा प्रकारचे थीम असतात त्याच्यामध्ये. पण आणखी एक गोष्ट की पेपर 2 मध्ये जेवढे पुस्तक आहे त्यांची पर्टिक्युलर थीम असते. थीम कळतं ना तुम्हाला, की त्याच्यामधून काही विचारण्यासारखं असतं आणि तेच विचारलं जातं. अभ्यास करताना ती थीम एक्स्ट्रॅक्ट करायची. कसं करायची, मागील प्रश्नपत्रिकाचा धांडोळा घ्यायचा, किती किती प्रश्न विचारलेले आहेत, मग तुम्हाला थीम सापडते, बाजूला काढायची आणि त्याचाच अभ्यास करायचा. असं नाही की पूर्ण पुस्तक वाचत बसले आणि त्याला अर्ध्याशी म्हणजे कुरवाळून असंच येईल ती येईल. नोट्स तशा काढायच्या नसतात, तुम्ही काढत बसाल काहीतरी वेगळ्या गोष्टी, त्यानं होत नसतं बरं का. अभ्यास करण्याची एक पद्धत असते, ती तुम्हाला PYQ समजते. आणि PYQ हे आपले तुम्ही UPSCच्या ह्याच्यावर जा, तिथं बी तुम्हाला ते मिळतील, किंवा तुम्ही टेलिग्रामवर जा, किंवा येतच या यूट्यूबवर तुम्हाला त्याचं विश्लेषण बी पाहायला मिळेल. प्रश्न संकलन म्हणून नाव आहे, त्याच्यात तुम्ही पाहू शकता. पुढील प्रश्नाचे उत्तरे लिहा. 8वा प्रश्न पहा, कामगारांच्या जीवनानुभवाची यथार्थ आणि कलात्मक संघर्ष चित्रण नारायण सुर्वे यांच्या कवितेतून कोणत्या प्रकारे रेखाटले आहे ते जाहीरनाम्यामधील कवितांच्या आधारे सांगा. काय पहा, कामगाराच्या जीवनानुभवाची यथार्थ आणि कलात्मक संघर्ष. यथार्थ जसं आहे तसं, कलात्मक म्हणजे त्याला थोडंसं कल्पनेचा भाग देऊन आहे ना, काहीतरी तुम्हाला पठवण्याचा भाग त्यांनी केलेला आहे, तर तसं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तुम्ही ते रेखाटा म्हणताय आहे ना, म्हणजे सांगा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर जाहीरनामाच्या कवितेचे काहीतरी ओळी तुम्हाला आठवल्या पाहिजेत. विदाऊट त्या ओळी तुमचं उत्तर अर्धवटच राहतं. काय म्हटलो की विदाऊट उदाहरणं तुमचं उत्तर नेहमी अर्धवट राहील, कारण ते बोलायला सगळ्यालाच येतं, परंतु प्रूफ करावं लागतं की हे आम्ही यांच्यानुसार बोलतोय म्हणून. बी पहा, सूक्ष्म निरीक्षण, बुद्धिवादी दृष्टिकोन आणि विचारांची प्रखरता हे विंदा करंदीकरांच्या कवितेची वैशिष्ट्य मृदगंध मध्ये कशी दिसतात ते विषित करा. पहा, सूक्ष्म निरीक्षण, बुद्धिवादी दृष्टिकोन, विचारांची प्रखरता. तुम्ही असं म्हणसाल की सर आता हा कुठून आणावा आहे ना, कुठल्याही कविता घ्या विंदांच्या, त्या विंदांच्या कवितेमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसतातच. सूक्ष्म निरीक्षण, म्हणजे बुद्धिवादी दृष्टिकोन आणि विचारांची प्रखरता दिसते. त्याच्यामुळे असं म्हणू नका की सर कुठले, जे उदाहरण तुम्हाला
ज्या कविता पाठ आहेत ना विंदाच्या, त्या पाठ कविताच त्याच्या आधारे तुम्ही स्पष्ट करू शकता की त्यांच्यामध्ये या कवितेची वैशिष्ट्य आहेत म्हणून. म्हणजे अवघड काही नसतं, फक्त तुम्हाला प्रत्येक कवितेचे म्हणजे प्रत्येक कविता संग्रह, आपला 9 कविता संग्रह आहेत, त्याचे 4-5 तर तुम्हाला कविता किंवा त्याचे जे थोडेसे जे पॅराग्राफ आहेत ते तुम्हाला पाठ असलेच पाहिजेत. काय म्हटलं मी? असलेच पाहिजेत. त्याच्याशिवाय उत्तर कठीण आहे लिहिण्यासाठी. त्याच्यानंतर पहा, या सत्तेत जीव रमत नाही या कविता संग्रहाच्या शीर्षकाची यथार्थ ढसाळ यांच्या कवितेच्या आधारे स्पष्ट करा. ह्यांना हटके जरा प्रश्न विचारला आहे. ते काय म्हणतात पहा, या सत्तेत जीव रमत नाही या कविता संग्रहाच्या शीर्षकाची यथार्थ, म्हणजे हा जो शीर्षक दिलेला आहे त्याची यथार्थ स्पष्ट करा असं म्हटले पहा. इथं शब्द आहे या सत्तेत जीव रमत नाही. या सत्तेत जीव रमत नाही. आता इथं सत्ता कोणती आहे हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये, आहे ना. तुम्हाला कळलं पाहिजे की सत्ता कोणती आहे आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला शीर्षकची ही स्पष्ट करता येतं. सत्ता पहा, असं नाही की फक्त राजकीय सत्ता आहे, इथं पण आहे मनामध्ये चालणारी सामाजिक सत्ता. या सगळ्याच्या गोष्टीमध्ये त्यांचा जीव रमत नाही. ठीक आहे, म्हणजे सत्याचा इथं एकच अर्थ नाही. असं समजा, या कविता संग्रहामध्ये जेवढ्या काही थीम आहेत तेवढ्या थीम तुम्हाला इथं सांगायचे आहे आणि म्हणायचे की या सत्तेत जीव रमत नाही या शीर्षक म्हणजे योग्य वाटतं किंवा असं तसं वाटतं, जे म्हणायचे तुम्ही म्हणू शकता. परंतु सत्तेचा अर्थ फक्त राजकीय घेऊ नका. राजकीय येतं, सामाजिक येतं, त्यांचं आध्यात्मिक येतं, कारण ते आध्यात्मिक थोड्या गोष्टी पाहायला मिळतात. मनचंगा तर कोटून बेगंगा असं बी म्हणतात ते, म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी सापडतात. ठीक आहे, तर हा 20 मार्काला आहे, साधा प्रश्न आहे. म्हणजे फक्त तुम्हाला असं म्हणतं की कसं लिहावं, आहे ना, तर ते त्याला अभ्यास करावा लागतो. नाहीतर तुम्ही ते फ्री आन्सर रायटिंग सिरीज पहा, येतच आहे याच चॅनलवर, तुम्हाला ते कळेल काही ना काही गोष्टी. ओके, तर थोडक्यात पेपर म्हटलं तर म्हणजे आता मी तर शिकवतो त्याच्यामुळं मला तर काही अवघड वाटणार नाही. तुम्ही म्हणसाल की तुमचं काय सर आहे ना, तुम्ही आता रोज शिकवून तुम्हाला सराव झालेला आहे आणि मग तुम्हाला कसं अवघड वाटेल, आहे ना. खरं आहे तुमचं त्याच्यामुळे, परंतु तरी पण पहा की अवघड वाटल्यास अवघडच म्हणतो माणूस. ठीक आहे, म्हणजे असं काही नाही की विचार करून मी तुम्हाला सांगतोय की असा पेपर आहे. तसे मी एकदा पण विचार केला नाही पाहिजे याच्यामध्ये की याच्यामधला आहे म्हणून. तुम्हाला खोटं वाटत असेल, परंतु आता ती तुमची मर्जी. परंतु असं म्हणेल की नॉर्मलच पेपर आहे, एकदम नॉर्मल आहे पेपर. पहिला पण नॉर्मल असतो आणि दुसरा पण नॉर्मल असतो, असं काही त्याच्यामध्ये अवघड नसतं. मेन काय माहिती आहे का, तुमच्याकडे सगळं काही आहे, फक्त त्याला पाहायचं आहे आणि अभ्यास करायचं आहे. आणि अभ्यास करताना सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे सराव. ठीक आहे, ऑप्शनल पेपर अवघड जात नाही तुम्हाला मराठी साहित्यात, बिलकुल पण नाही जात. म्हणजे तुम्ही जर म्हणजे डोळे झाकून बसलात तर मग त्याला कोण काय करणार मित्रांनो, तुम्ही सांगा ना. तुम्हाला डोळे उघडे म्हणजे करा सांगा म्हणतो की बघा, तुम्ही स्वतः पहा, पेपर चेक करा, PYQ पहा, है ना, सगळी गोष्टी पहा. तुम्हाला असं तुम्ही दुसऱ्याच्या प्रभावाने नका जाऊ. पहिली तर गोष्ट म्हणजे दुसरा ऑप्शनलचा पेपर तुम्ही जर लिटरेचर घेतला असेल तर दुसरे काय करतात त्याच्यापेक्षा आपल्या पेपरमध्ये काय येतं, दुसऱ्याच्या ताटात काय वाढल्यापेक्षा आपल्या ताटात काय आहे हे जर लवकर पाहिलं तर पोट बी भरतं आणि दुःख पण होत नाही. तुम्हाला दुःख याचंच असतं की माझ्या ताटापेक्षा त्याच्या ताटात काय आहे, मे बी त्याच्या ताटात काहीतरी कडू असेल जे तुम्हाला दिसत नसेल. आपल्या तर ताटात गोड आहे ते तर दिसलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे म्हणायचे काय की जर नीट जरी पाहिलं तर लिटरेचर अवघडच नाही सध्याच्या पॅटर्ननुसार तरी असा आहे का. त्याच्यामुळं MPSC येणारी MPSC असो UPSC असो तुम्हाला अप्पर हँड करता येतो जर तुम्ही विचार केला तर. आपण विशेषतः म्हणजे महाराष्ट्राच्या मराठी सहज येते आणि सहज पेपर येतो त्याच्यामध्ये. फक्त हे पेपर 2ची सगळी पुस्तकं वाचलेच पाहिजेत. ओके, तर पेपर एकदम नॉर्मल आहे, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे दरवर्षी जसा येतो तसाच आहे त्याच्यामध्ये. तो म्हणसाल की दरवर्षी जर अवघड येतच नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा पेपर होता. आता एक आणखी पेपर राहिला आपला डिस्कस करायचा, म्हणजे तुम्ही म्हणसाल की आपण एसे पण डिस्कस केला, इथिक्स पण डिस्कस केला, पेपर 1 पेपर 2 लिटरेचरची पण डिस्कस केली, आणि एक राहिला तो म्हणजे वैकल्पिक जो आहे ना, म्हणजे वैकल्पिक म्हणतो का तो मराठीचा ऑप्शनल म्हणजे कंपल्सरी पेपर, तो पण आपण 1-2 दिवसामध्ये डिस्कस करूया. म्हणजे 2023चे सगळे डिस्कस होतील. GS 1, 2, 3 ते पुन्हा कधीतरी होईल, परंतु हे आपल्या हद्दीमध्ये तर ते करता येतील. जर काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला मराठी साहित्याबद्दल किंवा इथिक्स निबंधाबद्दल तर तुम्ही मला ईमेल करू शकता. ठीक आहे, तर तिथं तुम्हाला मी जरूर माहिती देईन, टेन्शन नका घेऊ, मी तुमचाच आहे. ठीक आहे, तर इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.